आज या ठिकाणी सर्वप्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या वतीने आपणा माझ्या समोर असलेले आपले लोकशाहीतले आपण सर्व राजे मंडळींच्या वतीने डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर आमच्या आजीसाहेब आणि सर्व मान्यवरांना सुद्धा अभिवादन करतो। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी एवढं फार बेंबीच्या देठापासून एवढं जोरात भाषण केलं, मी पण विचार करत होतो आता काय बोलायचं नेमकं। आणि तुम्हाला माहित की अलीकडं पोपटासारखे आमचे धाकटे बंधुराज एवढं गोड बोलतात आणि सारखं दादा जोरात बोला, म्हणजे ठीक आहे थांबा। सो सोनार की एक लोहार की। आणि पालकमंत्रीचं काय, मी नेहमी आता एक करणार आहे, स्टेजवरती एकत्र असलो कुठं तर त्यांच्या पायाला दोरी बांधणार का, तर थोडी खालनं खेचली म्हणजे थोडंसं भाषण। आता एवढ्या जोशात भाषण केल्यानंतर माझं कोण ऐकून घे। मी मगाशी एक दोघ जण उठले, मी म्हणलं बहुतेक आता आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलं नसतं। झाला विनोदाचा भाग, पण या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं। डी व्ही दादा असतील, त्यांनी त्यांचं मत प्रदर्शित केलं, इतर सर्व मान्यवरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, विकास कामांबाबतीत चर्चा झाली आणि जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला। त्या तपशिलात मी फार जाणार नाही, कोण काय बोललं कोण काय नाही बोललं मला माहित नाही। मी कधी, तुम्हाला माहित आहे माझी सवय काय, फक्त लोकांच्या हिताचं जे कामं असतात ती मार्गी लावणं हीच माझी सवय। बाकी दुसरं कुठलं काय त्याला म्हणतात नुंगे सुंगेंचं ऐकणार मी उदयनराजे मोकळा नाही। पण आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं, ठीक आहे उदयनराजे एक व्यक्ती असे महाराष्ट्रात अनेक निरनिराळ्या मतदारसंघामध्ये अनेक लोक आज उमेदवार म्हणून त्या ठिकाणी प्रचारासाठी जातात। केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशात अनेक लोक अनेक राज्यात आज उभे आहेत। लोकशाही ह्या संकल्पनेचं थोडंसं आपण विचार केला पाहिजे। दर 5 वर्षानंतर या लोकशाहीमध्ये निवडणुका हे अटळ असते। जय पराजय हा सुद्धा मुद्दा नाही। आज मुद्दा जर कुठला असा तर मुद्दा या देशाचा आहे आणि हा देश तुमचा माझा आपल्या सर्वांचा हा देश आहे। या देशाची अखंडता राखणं हे तुमचं आमचं आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे। शिवाजी महाराजांनी त्या काळात
सर्व धर्म समभाव ही संकल्पना मांडली, या देशाला एक विचार दिला, ज्या विचाराच्या आधारावर ह्या देशाने एक प्रगतीकडे वाटचाल केली. संपूर्ण जर अख्ख्या जगभरात आपण जर पाहिलं तर जेवढे जात पोट जात ह्या भारतामध्ये आहेत तेवढ्या कुठल्याही देशांमधल्या सगळ्या एकत्रित केल्या तरी तेवढ्या आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि प्रामुख्याने या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आज हा देश प्रत्येक जण सांगत असतो भाषणामध्ये की प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, त्याचबरोबर या देशाला महासत्ता बनवायची, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून लोकांना अभिप्रेत असणारे, लोकांना अपेक्षित असणारे निर्णय घेण्यात आले. आणि हे होत असताना प्रत्येक जण या ठिकाणी एक विचार करत असतो की बाबा आपलं भविष्य आणि आपला भविष्य काळ, आपल्या घरात असलेल्या लहान लहान मुलांचं भविष्य आपल्याला घडवायचं. आणि त्याच वेळेस अनेक पक्षाचं वेगवेगळे पक्ष ह्या संपूर्ण देशामध्ये आहेत. निश्चितपणे प्रत्येक पक्षाच्या पक्षवाढीसाठी त्या पक्षाच्या लोकांनी, त्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी जरूर प्रयत्न करावा. हा प्रत्येकाचा लोकशाहीच्या माध्यमातून दिलेला अधिकार आहे. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी असं स्वतःला स्वयं घोषित केलं नाही. ते कधी म्हणाले नाही की माझ्यामुळं समाज आहे, ते म्हणाले की समाजामुळं मी आहे. पण आज 365 दिवस 24 तास केव्हाही आपण हाक मारा, हा उदयनराजे तुमच्या सेवेशी कायमस्वरूपी हजर आहे, एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा.